स्पर्धा. चला मॅच सुरू करा. 20 मिनिटात पहिली 4 षटकं समाप्त करायची लक्षात घ्या. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बीच संघ आणि या संघाचे पुरस्कर्ते ओमकार म्हात्रे आपण आला असेल तर या कोपरगावचे आपलं हार्दिक स्वागत. नेहमी या संघाला ते पॅक करतात. सलग 3 वर्ष टायगर चषक ही स्पर्धा जिंकली आहे. किंग ट्रॉफी सुद्धा जिंकली होती त्याच नावाने. लेट चंद्रकांत स्मृती वडोली बी. मागच्या वर्षीचा संघ खाडी संघ सुद्धा या स्पर्धेत बाहेर गेलाय. 2022 चा चॅम्पियन वडोली बी संघ आहे. किंग ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर नितेश पाटीलला आपल्या करिअरची पहिली बाईक याच स्पर्धेमध्ये मिळाली होती किंग ट्रॉफी. त्यानंतर सतीश दादा पाटील स्मृती चषक निजेची स्पर्धा, शिवाजी दादा शेलार आणि आता बुरदुल अशा 4 बाईक आतापर्यंत नितेश पाटीलही मिळाल्यात. मधल्या फळीमध्ये तो बॅटिंग करतो. सध्याच्या बऱ्याच स्पर्धेमध्ये तो आउट ऑफ फॉर्म होता. मात्र आता सूर त्याला गवसलाय थोडासा. सामन्याला सुरुवात करतोय. टाइम सुद्धा मॅच करायचे. पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायचे. कारण यानंतर अजून एक मॅच आहे सागा विरुद्ध हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. अरविंदजी वत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल सागाव टीमच्या विरुद्ध. ही क्वार्टर फायनलची मॅच. यानंतर अजून एक क्वार्टर फायनल आणि उद्या या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. केतन पाटीलला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला विशाल पवार आहेत. टेनिस क्रिकेट निजे गावासाठी सातत्याने 22 ते 23 वर्ष या खेळाडूला तुम्ही खेळताना पाहतायत. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. विशाल पवारला तुम्ही पाहतायत आणि स्ट्राईक एंडला केतन पाटील. 2 चांगले फलंदाज सलामीला तुम्ही पाहताय. जयमान निजे टीम या स्पर्धेत त्यांचं गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. खास करून बॅटिंग चांगली राहिलेली आहे. दशरथ पाटील आपल्यापासून रजा घेतात मला वाटतं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक होता. सिंगल मिळाली. सिंगलने आपण पाहतोय खातं उघडलं जातं. ते जयमान निजे टीमचं वारसा, परंपरेचा वारसा, क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 9 जानेवारी ते 14 जानेवारी. मकर संक्रांत ट्रॉफी वैकुंठ हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण जिथे लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते आणि काही मैदानाच्या आतमध्ये ग्रास. सर्वांची पसंतीची स्पर्धा मकर संक्रांत ट्रॉफी नूतन वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मागच्या मॅच मध्ये विशाल पाटीलकडनं एक झेल ड्रॉप झाला होता विकासचा देसाई टीमच्या. मात्र आता त्याने चूक केली नाहीये. हाताला थोडीशी दुखापत आहे. मात्र विशाल पवारचा झेल किती महत्वाचा आहे हे विशाल पाटीलला माहिती आहे. त्यामुळे विशालचा झेल टिपलाय. पहिला धक्का जयमान निजे टीमला. चांगला पलटवार गेला त्या मॅच मध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा. कमलेश हा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. पहिला धक्का विशाल पवारच्या स्वरूपात लागलाय 1 वरती. आता धावा 2 झालेत. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. कमलेश पाटीलकडे वेग प्रचंड आहे. 5 षटकांची मॅच.
अपील स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद होईल. कमलेशच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. अजय पाटील सुद्धा बाद होईल. धक्का लागत असतो, दुसरा धक्का जय हनुमान निजे टीमला. मध्ये 3 विकेट घेतले होते, चांगली गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात पॉवर कशी गोलंदाजी करायची हे नेहमीच कमलेशने सिद्ध केलंय. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात. ऑन साईडला खेळायचं होतं. वेग प्रचंड करण आपल्याला पाहायला मिळतो कमलेशकडे. एक व्हाईट बॉल त्यांनी टाकला, एक सिंगल केतनने घेतली होती. 2 धावा आतापर्यंत त्यांनी ते खर्च केल्या. 2 विकेट घेतल्यात. निजेगावचे नितेश पाटील आणि विनोद पाटील यांच्याकडे सुद्धा निजे संघाला या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑनलाईन ते स्पर्धा पाहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात पॉवर प्लेमध्ये. कमलेश वेग त्याच्याकडे प्रचंड आहे एक्सप्रिया मॉलेनकडनं. इथे फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सिंगल मिळाले आणि पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा दिल्या. 2 विकेट. ऋतिक पाटील. सुरुवातीला आपण पाहिलं वडोली बी संघाकरण आपण पाहिलं तर बरेचसे सर्वच खेळाडू जवळजवळ लेदर बॉल क्रिकेट खेळतात. लेदर बॉलच्या मॅचेस जर्मन आणि वैकुंठ हरिभक्त परांडीलच्या ग्राउंडमध्ये सुद्धा बऱ्याचशा होतात. साईडला खेळायचं होतं. शॉर्ट बॅकवर्ड्स केलं, एक वर्ण क्षेत्ररक्षक आले. जयेश पाटील तिथे आहेत. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 4. 2 गडी बाद 4. एक संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते जर्मन निजे टीमच्या वतीने. 5 ओव्हरची मॅच. येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर साऱ्या स्पर्धा 29 ते 3 जानेवारी तुम्हाला आता आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 2 ते 5 जानेवारी आपण पाहिलं तर जुनी डोंबिवलीची स्पर्धा आहे. बऱ्याचशा स्पर्धा आहेत. त्यानंतर मकर संक्रांत ट्रॉफीचं वेध लागेल तुम्हाला. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. याही स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. अशा मोठमोठ्या स्पर्धा नूतन वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. मात्र एकही चौकार एकही षटकार अजूनही आलं नाही आहे, कारण की अफलातून गोलंदाजी आतापर्यंत केली आहे टीम चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी टीमने. 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्ही या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ते चित्र तुम्हाला मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जेवणाची सुरुवात कोणी केली असेल तर जयहनुमान क्रिकेट मंडळ निजे. मकर संक्रांत ट्रॉफीपासून खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना जेवणाची सुरुवात झाली.
याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तुम्ही प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था पाहता. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केलाय ऋतिकने, मात्र बघायचे फलंदाज असं वाटतंय सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत प्रितेश. फिल्डिंग चांगली आहे. 8 ते 10 वर्ष कारण जर आपण मागे गेलो तर एक फिल्डिंग म्हणून ही टीम पुढे आली होती वडवली बी. त्यानंतर ते चांगली गोलंदाजी करायला लागले, चांगली बॅटिंग. आता तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. मात्र फिल्डिंग फॅक्टर त्यांच्या टीमचं खूप मुख्य आहे. मात्र देसाईच्या विरुद्ध विशाल पाटीलकडे एक झेल सुटला होता सोप्पा, त्यामुळे थोडीशी हाताला दुखापत सुद्धा आहे विशालच्या. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 6 वरती. अशी संत सुरुवात बुर्जुलच्या स्पर्धेत सुद्धा झाली होती हेडुटने टीमच्या विरुद्ध. त्यानंतर नितेश पाटील जसे मैदानात आले धावांचा वेग प्रचंड वाढला आणि ती मॅच जिंकून गेला. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले. शुभम फिल्डिंग चांगली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हरनं ते कव्हर्सला आले बघा किती वेगाने. 2 धावा इथे मिळालेत. 2ने धावसंख्या पुढे सरकते ती 8 वरती. पॉवर प्ले मधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे पॉवर प्लेच्या 10 चेंडूमध्ये फक्त करण 8 धावा आल्यात. मोठमोठे टावर्स तुम्ही पाहता त्यामुळे बऱ्याच वेळा अंधार लवकर होतो या क्रीडांगणामध्ये. मात्र 8 धावा झालेले आहेत. ऋतिक पाटीलला तुम्ही पाहतायत, चांगली गोलंदाजी करतायत ऋतिक. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय केतन पाटीलने सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पवार आणि केतनने. मात्र या मॅचमध्ये विशाल पवार 0 वरती बाद झाले, त्यामुळे जिम्मेदारी आता घेतली केतन पाटीलने. 14 धावा झाल्यात. केतनलाही माहिती आहे 50-55 जर धावा झाल्या तर त्या कठीण जातील वडोली बी टीमला, कारण या खेळपट्टी धावा चेस करायला कठीण जात आहेत. कारण की वडोली बी संघाने 45 धावांचं संरक्षण केलंय. मागच्या मॅचमध्ये सागाव टीमने 52 धावांचं संरक्षण केलंय, त्यामुळे धावा चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत. त्यामुळे 50-55 हे टार्गेट चांगलं आहे जर्मन रिजेच्या वतीने. तितक्या धावा झाल्या तर मॅचमध्ये रंगतदार निर्माण होईल. मॅच शेवटच्या बॉलपर्यंतही जाईल. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. मात्र शुभम वेगाने आलेत. प्रयत्न चांगले होते मात्र त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. गाव त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. 2 षटकात 18 धावा झाल्यात. पुसेगाव आपण पाहिलं तर शर्ती सुद्धा सुरू आहेत बघा. त्याही VIP बॉक्समध्ये पाहिलं जातात. आणि मथुर आणि कॉकटेल फायनलसाठी सज्ज सुद्धा झालाय. सध्या मथुरची भरपूर चर्चा आहे. बकासूर सुद्धा फायनलसाठी सज्ज झालाय. मध्ये बरीचशी चर्चा सुरू होती की काहीतरी मथुरला बिमारी झाली, आता धावणार नाही. मात्र त्यानंतर एक फायनल मारली आणि आता पुन्हा लंपी आजार असा झाला असं म्हणत होते बरेचसे लोक. मात्र त्याच्यावरती मात करून त्याने लगेचच एक स्पर्धाही जिंकली आणि आजही तो फायनलसाठी सज्ज झाला. त्यामुळे आता सध्या मथुरची चर्चा भरपूर आहे. 3 ते 4 वर्ष बिंजोर बादशाह म्हणून त्याची ओळख राहिली. वळूया मॅचच्या दिशेने. 2 षटकात 18 रन्स झालेत आणि तिसरं षटक घेऊन येतात एक्सप्रिया मॉल एंडकडनं कमलेश पाटील. प्रितेश पाटील थोडंसं संघर्ष करतायत अजून या मॅचमध्ये. मोठे हिट त्यांच्या बॅटमध्ये येत नाहीयेत, ज्या खेळासाठी त्याने या प्रमोट केलंय पुढे. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाच्या असतात. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये. 19 धावा धापल कधी लागल्यात. इथून अजूनही 17 चेंडूचा खेळ शिल्लक. केतनला माहिती आहे मी मैदानात थांबलो तर नक्कीच 55-60 धावा होतील या मॅचमध्ये आणि त्या चांगल्या धावा आहेत. कमलेश एक्सप्रिया मॉल एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. सेकंडला केतन डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमलेश पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 3 धावा देत असताना 2 विकेट सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. मागच्याही मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता.
एका बाजूला जय हनुमान निजे, दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडोली बी. मात्र या स्पर्धेत चंद्रकांत स्मृती वडोली बी या नावाने हा संघ खेळतोय. ओमकार म्हात्रे लकी पॅकर्स, मोतीराम दळवी यांचा मी उल्लेख केला मग अशी सुभाष पाटील असतील, नितीन केने असतील, भरपूर पुरस्कर्ते या टीमला सातत्याने लाभतात. मनू पाटील सुद्धा या संघाला पॅक करतात जुनू डोंबिवलीचे. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रुपेश मोगलीकडनं झाली आहे चूक. केतन काय करू दे, 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. कदाचित केतनला असं वाटलं रुपेशकडे झेल गेलाय, असं नाहीये. क्रिकेट चांगल्या क्षेत्ररक्षकांना झेल सुटतो. मगाशीच मी उल्लेख केला विशालकडनं कधी झेल सुटत नाही, त्याच्याकडनंही झेल सुटलाय. चांगल्या खेळाडूकडनं झेल सुटतो. धापल धावा लागल्यात त्या 21 धावा धापल कधी तुम्ही पाहताय. तिसरं षटक मार्ग बघायचं. केतनला जीवदान मिळालंय. केतन किती महागात पडेल या मॅच मध्ये आता वडवली बी संघाला. यष्टरक्षक ऋतिक पाटील आहे. शॉर्ट थर्ड मॅनला अनिल, शॉर्ट फाईन लेगला विशाल पाटील आहेत. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक संदेशला तुम्ही पाहतायत. इथे चेंडू मिड विकेटच्या दिशेने कल्पेश आलेत वेगाने. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळाल्या. तिसरी मिळेल का आता? काय घडलंय मैदानात? कारण अजूनही फलंदाजाला बाद केलं नाहीये मला वाटतं. कमलेश कदाचित त्यांच्या मनामध्ये भीती आहे की नितेश पाटील मैदानात येतील, त्यामुळे कदाचित बाद केलं नसावं. एक सिंगल मिळालेली आहे. धावसंख्या 23. दोन धावा पूर्ण झाल्यात. 23 धावा झाल्यात. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. गोलंदाज कमलेश. चला फास्ट खेळायचं थोडं, अजून एक मॅच बाकी आहे. कमलेश गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे कल्पेश. इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. तर विकेट त्यांना केतनची हवी होती, त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील. क्रिकेटमध्ये मित्रांनो एक रन्स भरपूर महत्वाचे असते. त्यामुळे प्रितेशला बाद न करता कमलेशने ऋतिककडे फेकी केली. मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली. ती 25 वरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला सुपर 8चा कव्हर करायचा आहे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि सागाव या 2 संघांमध्ये ती मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल, त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून एक संघ सुपर 4 म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी मिळेल. ही मॅच जो संघ जिंकेल त्या टीमला. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. विशाल वेगाने धावतायत. आणि इथे बघा पुन्हा केतनचीच विकेट घेतली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत. रनआउट. लगेचच फलंदाज पाठवायचे. फिल्डिंग लगेच लावायची. टीम वडवली बी. 27 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून एक सुपर 8ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नितेश पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आताच बुरदुलच्या स्पर्धेत मालिका वीरचे ते मानकरी ठरले. बाईक त्यांना मिळाली. बाईक क्रमांक 4. 116 रन्स त्या स्पर्धेमध्ये त्याने बनवल्या होत्या. आणि 5 विकेट, म्हणजे एका विकेटला 5 पॉइंट्स. 6 विकेट होते. 15 मिनिटं 3 षटकं फेकलेत. चला 5 मिनिटं तुमच्याकडे ऋतिक. 4थं षटक फेकण्यासाठी 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे. लक्षात घ्या. यानंतर वाडेकर आणि सागावची मॅच आम्हाला काही करून कव्हर करायची आहे, त्यामुळे सहकार्य करा. चला टॉससाठी या सागाव टीम. कॅप्टन चिन्मय पाटील आणि अतुल भोईर. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच थोडंसं घेतला. प्रितेश पाणी पित होते, त्यामुळे 14 मिनिटं झालेत. 6 मिनिटं असतील एका षटकासाठी. दत्ता पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हरिदास पाटील सुद्धा उपस्थित आहेत. विलास पाटील सुद्धा उपस्थित आहेत.
सुरेश पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत क्रिकेटवरती प्रचंड प्रेम तुम्हाला त्यांचं नेहमीच पाहायला मिळतं. जरी आज ते इथे उपस्थित आहेत मात्र ज्यावेळी जॉबवर असतात तिथेही ते सपोर्ट करत असतात जर्मन निजे टीमला सातत्याने. गावचा संघ आहे, खेळ ज्या पद्धतीने आता सुरू आहे निजे टीमचा. चला वाडेकर कॅप्टन, अतुल भोईर आणि चिन्मय पाटील टॉससाठी या सागाव टीम कॅप्टन. मनोहर संत यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. 3 षटका 27 झाल्यात. चला घाई करायची आहे वडोली बी आणि डिसिजन लगेच घ्यायला लागेल. लक्षात घ्या टॉस झाल्यानंतर सागाव आणि वाडेकर ही महत्वाची सूचना आहे. टॉस झाल्यानंतर तुम्हाला निर्णय लगेच घ्यायचा आहे. उद्या 8:15 वाजता रिपोर्टिंग करायचे. लक्षात घ्या शेडून आणि कौसा. फटका चांगला आहे. टायमिंग झाले का? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जयेश पाटील. चूक होणार नाही. आज पाटीलचं राज तुम्हाला पाहायला मिळालंय आणि नितेश पाटील या मॅच मध्ये 0वरती बाद. डबल 07 जर्सी पाहतोय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. नितेश स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत कारण जयेश पाटीलने एक चांगला झेल तिथे टिपलाय लॉंग ऑनला. जयेश पाटील पूर्णपणे जबरदस्त गोलंदाजी केली. निर्णायक षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी केली जयेशने आज आणि आता एक चांगला झेल टिपलाय. कमलेशने त्याचं कौतुक केलं कारण आमचे बरेचसे खेळाडू सराव करत नाही मात्र जयेश पाटील सातत्याने सराव करतात. त्यामुळे बॅटिंगमध्ये सुद्धा त्याला ते प्रमोट करतात आणि अनिल सारखा गोलंदाज असताना त्याचा वापर न करता तरी अनिलही गोलंदाजी करतात, विशाल पाटीलही गोलंदाजी करतात, कल्पेश करतात, मात्र तिथे जयेशचा ते वापर करतात. त्याचं कारण सराव. सराव पाहिजे तुमच्याकडे. सँडी आले संतोष 27वरती 4 विकेट गेले जर्मनीचे टीमचे. जर्मनीचे संघाचे या स्पर्धेत खूप चांगला खेळ झालेला आहे. पहिल्या मॅचमध्ये हेडुटने संघाला त्याने पराभूत केलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये चांगला खेळ करत असताना तिसऱ्या फेरीत त्यांना बाय मिळाली. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. शुभम पाटीलला तुम्ही पाहतायत. सध्या हे नाव चर्चेत आहे. ज्या प्रकारे अनिकेत पाटीलचा मी उल्लेख केला सोनारपाडा टीमचा त्याच प्रकारचा त्याच कॅलिबरचा खेळाडू शुभम पाटीलला तुम्ही पाहतायत. रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमचे ते कॅप्टन सुद्धा होते अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगला खेळ केला होता शुभमने. 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या. हाही चांगला चेंडू होता. प्रितेश सांगतात एक्झॅक्टली संतोषला एक्झॅक्ट तू काय करतोयस. डॉट बॉलची इथेही समाप्ती होईल. वेल लेफ्ट केला कदाचित सोडून दिला चेंडू. महेंद्र भवर सरांना तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच उमेश केने तुम्ही पाहतायत. जतीन भुयाल असतील. 3 पंच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जेपी पॅनलचे. 27 धाबा झाल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 टार्गेट चांगलं असू शकते या मॅच मध्ये. इथे हलकसं अपील करण्यात आलेले. गोलंदाज शुभमने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. संदेश पाटील अपील करतायत. सतरंगी ट्रॉफी मध्ये कॅप्टनच्या भूमिकेत होते संदेश पाटील. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. चौथं षटक मार्ग असते. यानंतर अजून एक षटक. धावा 27 आहेत. 4 विकेट गेलेत. विकास पाटील बघा मास्टर माइंड आहेत. लक्षात घ्या. शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे 6 मिनिटं होती. सतरा मिनिटं झालेली आहेत. 45 सेकंद. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होते ते. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना जर्मनीचे संघ थोडासा बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतो. नितेश पाटील सुद्धा 0वरती बाद झाले. 27 वरती 5 विकेट. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 27 वरती 5 विकेट. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. दिशांक येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 5 विकेट गेलेत. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे.
दिशांक पाटील येत आहेत. विकास पाटील आणि विशाल पाटील दोन अनुभवी खेळाडू या टीमचे. कॅप्टन कुल विनायक नाही आहेत, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ते नसतात. आता सध्या लेदर बॉल क्रिकेटच्या मॅचेस ते खेळत असतात. 27 वरती 5 विकेट गेलेत. 40-45 कडे पाहणं गरजेचं आहे आता या मॅच मध्ये, कारण शेवटचं षटक एक्सट्रीम ऑल एंड कडनं. त्यामुळे प्रितेशला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल आणि आता दोन्ही बॅट्समॅनला थोड्याशा धावा कराव्या लागतील, जेणेकरून फायटिंग स्कोर इथे उभा होईल. आणि सुरुवातीला आपण पाहिलं तर विशाल पवार शून्यावरती बाद झाले. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकसं अपील करण्यात आलेले, रनआउटची संधी होती. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. षटक क्रमांक 4 ते समाप्त होईल. 4 षटकात 19 मिनिटं घेतले 4 षटकांसाठी. त्यामुळे वडोली बी संघ लगेच फिल्डिंग लावा प्लीज. तुमचं कौतुकी करू आम्ही, मात्र फिल्डिंग लगेच लावायची. 28 वरती 5 विकेट, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि त्यानंतर लगेच टॉस होईल. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात सागाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव लेग बायच्या स्वरूपात खर्च केली शुभमने. बॅटने एकही धाव शुभमने दिली नाहीये आणि 2 विकेट सुद्धा घेतल्या. एक नितेश पाटीलची विकेट आणि दुसरी संतोष पाटीलची विकेट. म्हणजे चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं होतं शुभमचं, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी संघ. विशाल पाटील आणि विकास पाटीलचा खूप महत्वाचा रोल आहे या टीमसाठी. या टीमचे ते सातत्याने बांधणी करत आणि एक टीम घेऊन चालणं हे भरपूर कठीण काम असतं मित्रांनो. खेळाडूला सातत्याने कॉल करणं, ज्यावेळी स्पर्धा असते प्रत्येक खेळाडूला सांगावं लागतं आज आपली उद्या मॅच आहे. आणि इतकं सोपं नाही आहे आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट. 11 खेळाडू एकत्र घेऊन चालणं ही कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे आता. त्यामुळे सर्व खेळाडू शांत स्वभावात खेळावं लागतं. मैदान ज्यावेळी तुम्ही उतरता तेव्हाही थोडंसं डोकं शांत ठेवावं लागतं. आणि जयेश पाटील आलेत, आजचा दिवस त्याच्या नावावरती राहिलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय कार्पेटचे सायने खेळत आहेत. थ्रो फेकी बॉल्स आपण इष्टेक्षक एंडला गेली. 2 धावा इथे मिळाले. धावसंख्या 30, 5 गडी बाद 30. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. बघायचे काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये टीम जयहनुमान नेजे. पॉवर प्ले मध्ये 2 षटकात 18, दुसऱ्या षटकात ऋतिकच्या 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमलेशने 9 दिल्या आणि त्यानंतर एकच धाव ती लेग बायची दिली. शुभमने चांगला कमबॅक केला. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो किंग ट्रॉफीच्या सुपर 4 मध्ये म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी मिळेल. इथे चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सागाव संघ जर सुपर 4 मध्ये आला तर NK फूड यांच्याकडनं 5 किलो बिर्याणी सागाव संघाला दिली जाईल. त्यासाठी सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हावं लागेल. मात्र इथे महत्वाच्या क्षणी षटकार आलाय. दिशांक पाटीलच्या बॅटमधनं महत्वाचा षटकार आलाय. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे प्लीज. वडवली बी थोडीशी घाई करा प्लीज. 36 धावा झाल्यात. यानंतर अजून एक मॅच आहे लक्षात घ्या. तिचा टॉसही आम्ही करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. टॉस झाल्यानंतर लगेचच तुम्हाला निर्णय घ्यायचे हे लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन चिन्मय आणि अतुल भोईर. 38 वर आपण 36 झालेत. 5 विकेट गेले. 40 प्लस जाण्याची आता नामी संधी, कारण की अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज जयेश. 2 धावा इथे मिळाले. 38 धावा झालेत. 2 धावा इथे मिळालेत. दिशांक पाटील चांगली बॅटिंग करत आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेजे संघाला माहिती आहे 40-45 इतकं सोपं नाहीये या खेळपट्टीवर धावा चेस करणं. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खूप सुंदर स्टँड तुम्ही पाहतायत. हार्दिक पांड्या कक्ष तुम्ही पाहतायत, जिथे नेजे वडवलीचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. क्रिकेटमध्ये एक रन्स भरपूर महत्वाचे. धावा झालेत 39, 5 गडी बाद. जयहनुमान नेजे विरुद्ध वडवली बी. क्वार्टर फायनल सुपर 8 ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पहिला संघ किंग ट्रॉफीच्या सेमी फायनल मध्ये पोहोचेल. 39 वरती 5 जयेश शेवटच्या षटकामध्ये.
हा चांगला चेंडू होता, कमबॅक केलाय जयेशने, डॉट बॉल. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं व्हेरिएशन केलं, चेंडूची गती थोडीशी कमी केली जयेशने, फिंगर रोल केले. जयेश पाटील अष्टपैलू खेळाडू त्या टीमचे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयेश राईट मोर द विकेट. फुल टॉस आहे, मेजवानी होती मात्र रुपेश उडताय. रुपेश तुम्हाला पाहायला मिळालाय आणि रुपेशने एक चांगला झेल टिपलाय. मोगली त्याच्या टी शर्ट वरती, जर्सीवरती तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मोगली सरकस त्याने झेल पकडला आणि फलंदाज बाद होईल. 39 वरती 6वा धक्का. रुपेश खेळाडू त्या टीमचे. बॅटिंग करण्यासाठी सचिन आलेत. 39 धावा झाल्यात. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल का? आणि नक्कीच डॉट बॉलची समाप्ती आहे. टॉस लगेचच करणार आपण. हरिदास पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल. 40चं टार्गेट आहे. 39 वरती निजे टीमचे 6 विकेट गेलेत. चला निजे संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आणि विशाल लगेच या चेंडू चेक करा आणि आपले बॅट्समन पाठवा, कारण की शेवटच्या मॅचचा आम्ही टॉस करतोय. सागाव विरुद्ध हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर, अरविंदजी वत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक लकी पॅकर्स. चला चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. निजे टीम टॉस झालेला आहे. टॉस कोणी जिंकलाय? सागावने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि कदाचित अतुलने टॉस जिंकला असता. मला वाटतं अतुलने बॅटिंगच घेतली असती. शेवटची मॅच आहे, सुपर 8ची मॅच आहे. जिंकलात तर सुपर 4 मध्ये, हरला तर या स्पर्धेत बाहेर. किंग ट्रॉफीची वाट तुम्हाला 365 दिवस पाहायला मिळेल. 39 धावा केल्या आहेत. जर्मन निजेने 6 विकेट गमावले. 40 धावांचा मापक असं आव्हान आहे. मोतीराम दळवी यांना विनंती करतो, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कार्यसम्राट माजी सरपंच वडोलीचे हरिचंद्र पाटील यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती आपण या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया दुसऱ्या सत्रामध्ये. करण काळे यांच्याकडे या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल लेट चंद्रकांत स्मृती, चेंज द गेम, वडोली बीच संघ, ओमकार म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ ऐकणार आहोत आपण दुसऱ्या सत्रामध्ये. करण काळे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी काळन. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. किंग्स ट्रॉफी 2024 पाचवा आणि 5व्या दिवसाचा महत्वपूर्ण सामना जर्मन निळशे विरुद्ध चेंज द गेम वडोली बी या 2 संघांदरम्यान. एकोणचाळीस धावा बनवण्यात आलेल्या, 6 विकेट पडले. ओपनिंग पेअर चला लवकर. चंद्रकांत स्मृती, चेंज द गेम वडोली बी. आघाडीची जोडी लवकरात लवकर जा. त्याचं कारण आहे यानंतर देखील आपल्याला एक सामना पाहायला मिळणार आहे. फास्ट खेळा. दोन्ही संघाला ही सूचना मी वारंवार करतोय आणि कंटिन्यू ती सूचना मी तुम्हाला करत राहू. प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक बॉल नंतर एकत्रित येऊ नका प्लीज. 40 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी विशाल पाटील आणि ऋतिक पाटील, जागृती स्पोर्ट्सचे ओनर, त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट शूज आणि बॅट स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. 2 बॅट आणि
2 स्पोर्ट शूज आणि 3 कॅप जे स्पोर्ट्स जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. त्यांचे ओनर सध्या विशाल पाटील मैदानात आतमध्ये. चंद्रकांत स्मृती चेंज गेम मोडून बी समोर लक्ष 40 धावांचं. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय नितेश पाटील. फलंदाजी मधून शून्यावरती बाद झाला. मात्र जे गमावलेलं ते पुन्हा एकदा कमवण्यासाठी ही इनिंग त्याच्याकडे. पाहूयात गोलंदाजी मधून कशी कामगिरी असेल नितेश पाटीलची जीवनुमान निर्जेसाठी. ऑन साईडला डीप मिड विकेट लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर. हार्दिक पंड्या स्टँड मध्ये निर्जेचे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल स्पॅक्ट हॅव मिड ऑफला फिल्डर आलाय समोर. थ्रो करेल दिशांक. तोपर्यंत मी इथे एक धाव खातं उघडतंय चंद्रकांत स्मृती. चेंज गेम वडोली बी संघाचं. 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये सर्वोत्तम धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाला आघाडीचा केतन त्याचा बॅटमधून. त्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती टिकू शकला नाही. शेवटला दिशांकच्या षटकाराने फिनिशिंग टच देखील बसला. 39 पर्यंत कसे बसे पोहोचलेले आहेत. मात्र याच धावा मोठे बनवण्यासाठी गोलंदाजाने काम करायचंय. एक्स्ट्रा कव्हर फिल्डर त्याकडे उपस्थित आहेत. 9 सेकंडला थ्रो येतोय. धाव मैदान आहे. गुड फिल्डिंग प्रितेशला आपण पाहतोय. प्रितेश पाटील शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. धावसंख्या थांबली आहे. पहिल्या षटकाची गरज असेल. सागावने ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये 51 धावा डिफेंड केल्या. वेदांतने काय बॉलिंग केली होती. अवधूत त्यानंतर 3rd ओव्हर मध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. स्लाइस केला बॉलला पॉइंटला फिल्डर फर्स्टला ऋतिक सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली. वरतून काढण्याचा प्रयत्नामध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जसे नंबर 1 नितेश क्रिजच्या कोपऱ्यातून हा बॉल ऑप्शनचा हलका बाहेर स्लाइस केला. पॉइंटला फिल्डर केतन टिपलाय त्याने झेल. केतन यावर्षी आघाडीला येतोय. जो नेहमी तुम्हाला स्लॉग हिटिंग करत असताना पाहायला मिळाल्याचा. स्लॉग ओव्हर मध्ये तो यायचा. स्लॉग ओव्हर मध्ये आताही येतोय पण खास करून स्लॉग हिटर होता निर्जेचा. तो आता आघाडीला येतोय आणि आघाडीला येत असताना फार चांगला स्टार्टही करून देतोय. गेल्या काही सामन्यांमध्ये बुरदुल नाईट असेल नितेश पाटीलने तिथे बाईक मिळवली. केतनचा खेळ देखील जबरदस्त होता. फॉर्मात आहे आणि खास करून निर्जय संघाचं बॉलिंग युनिट नागेश आणि करण हे 2 त्यांना महत्वपूर्ण गोलंदाज सापडलेले आहेत. त्यामुळे निर्जय सध्या तरी चांगली कामगिरी करते. मात्र चेंज गेम मॉड्युली बी कोणत्या क्षणाला गेमला चेंज करण्याची ताकद या संघाकडे आहे. 1 for 1 पहिला धक्का पहिल्याच धावसंख्येवरती बसला. कल्पेश स्लाइस इथे केलाय पण थर्ड मॅन यावेळेला शॉट थर्डला अजयने टिपलाय झेल. शून्यावरती कल्पेश पाटील बाद. 1 for 2. ज्या झेलने डाव संपला कल्पेशचा. 1 for 2. सध्याचं स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटेल आपण फुटबॉल अथवा हॉकी पाहतोय. 40 धावा बनवत असताना वाटलंही नसेल वडोली बीच्या समर्थकांना की अशा पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला झटके बसतील. कारण स्कोरबोर्डचं प्रेशर नव्हतं पण ते आता असेल. त्याचं कारण 2 विकेट मागच्या 2 बॉलवरती आलेले आहेत. हॅट्रिक बॉल नितेश पाटीलचा. डिसिप्लिन बॉलिंग. लो स्कोरला डिफेंड करत असताना अशा गोलंदाजीची अपेक्षा असते आणि ती गोलंदाजी सध्या करत असताना 51 धावा डिफेंड करत असताना सागावसाठी वेदांतने टाकलेलं पहिलं षटक. या मॅच मध्ये निर्जयसाठी टाकलेलं नितेश पाटीलनं पहिलं षटक. या मॅच मध्ये त्यांना ठेवणार आहे अजूनही. कारण सुरुवातीला जर 15 ते 20 धावा आल्या असतात तर या मॅच मध्ये फार पुढे असतं कमलेश पाटीलचा वडोली बी.
सॉफ्ट हँड समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर फार वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी ती गमवली सचिनने आणि एक धाव इथे पूर्ण होत असताना कमलेशच्या बॅटमधून सिंगल येते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 वरती. विशालकडे आता स्ट्राईक असेल ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती पहिली धाव आली होती आणि तो आता या ओव्हरचा शेवटचा बॉल देखील फेस करेल. कदाचित एक मोठा फटका जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे करेल विशाल की मात्र नितेश या चेंडूला ही सन्मान देण्यात येईल त्यांच्याकडून. लॉंग ऑन आणि मिड विकेट पुन्हा 30 या सर्कलच्या बाहेर रायटी साठी स्लाइस केल्या पॉइंट पुन्हा केतन टिपलाय झेल आणि विशाल पाटीलच्या खेळीचा देखील अंत. टॉप ऑर्डर मधले 3 फलंदाज फार स्वस्तामध्ये आउट होत आहेत. निळजे सध्या सेलिब्रेशन करत आहे कारण 40 धावा डिफेंड करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये नितेशने फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या आफ्टर फर्स्ट ओव्हर 2 4 3 आणि आता हा सामना 34 धावांची गरज आहे. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बीला. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. हार्दिक पांड्या कक्षामध्ये असलेले प्रेक्षक सुरुवातीला थोडे शांत असतील कारण निर्जेचं पहिल्या सत्रामध्ये धावा बनत नव्हत्या. फलंदाज एका मागोमाग बाद होत होते. मात्र आता त्यांच्यामध्ये थोडी ऊर्जा असेल आणि ही मॅच बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती थोडा कवयीना आनंद असेल. त्याचं कारण या मॅच मध्ये निर्जेच्या पहिल्या गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली. 3 विकेट महत्वपूर्ण होत्या ज्यामध्ये आपण बघितला विशाल, ज्यामध्ये आपण बघितला कल्पेश, ज्यामध्ये आपण बघितला ऋतिक पाटील. आता कमलेश आणि विकास या दोन्ही फलंदाजांना तग ठोकायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये टाइम स्पेंड करायचा आहे आणि टाइम स्पेंड करत असताना धावाही बनवायच्या आहेत. अजय पाटील आपल्याला पाहायला मिळायचे. सिनियर अजय पाटील, चेतन पाटील हे 2 प्रमुख गोलंदाज या संघामध्ये गेले काही वर्ष काम करत होते. मात्र त्यांच्या नंतरही पुढची पिढी आहे जो आता गोलंदाज आलाय. नागेश त्याचबरोबर करण या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय उद्योगपती पांडुरंगजी संते साहेब. बराच वेळ त्यांनी आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला दिला. या मॅचचा ते आनंद घेत होते. आपल्यापासून ते आता रजा घेतात. दादांचं मनापासून आभार व्यक्त करू. नागेश आला. बॉलर्स बॅक ड्राइव्ह आहे. डीप मध्ये चालला बॉल. लॉंगरला फिल्डर डीप मधून येतात. सेकंडचा कॉल आहे पण थांबावं लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. प्रणेशला आपण पाहतोय लॉंग ऑन. एक कमिटमेंट असायला हवी आणि आता टाळ्या तिकडून येत आहेत कारण ते प्रोत्साहन देतील आपल्या गावच्या आपल्या संघाला. 1ने धावसंख्या पुढे चालले 3 वरती. सुरुवातीला आमच्या मॅनेजमेंट टीमला देखील वाटलं की 40 धावा आहेत म्हणजे वडोली बी लवकर बनवेल आणि पुढचा सामना कदाचित आपल्याला लवकर इथे सुरुवात करता येईल पण तसं काही झालं नाही. 3ला 3. थ्री 3ला 3 विकेट पडलेले आहेत. नागेशला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती 9.65 रिक्वायर्ड रन रेट आहे. मजा येईल मॅच मध्ये कारण नागेशने जर विकेट काढला तर डॉमिनेट जे नितेशने केलं ते पुन्हा कंटिन्यू असेल. फुल टॉस. खराब लेंथ आहे, खराब लाईन. लेग स्टंपला बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. येस आपण चेक करूया. तिसरे पंच आपल्याला सांगतील की एक्झॅक्ट काय घडलंय, कुठे अटेम्प्ट करण्यात आलेले. खराब लाईन आहे. 40 धावा डिफेंड करत असताना सुरुवातीला केलेली बॉलिंग आठवावी लागेल नितेशने. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय दत्ता पाटील साहेब यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक. स्वर्गीय शेवंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती दत्ताशेठ पाटील यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. हे पारितोषिक नेहमीच आपण दत्ता पाटील साहेबांच्याकडून बघत आलेलो. निळजेचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो. सध्या ऑनलाईन आपण प्रेक्षकांना पाहतो पण असे काही संघ आहेत. थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी.
सो फक्त षटकार असेल आणि या षटकाराच्या साहाय्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पहा आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. धावा आहेत 9. या षटकाराने थोडी का होईना उभारी, पॅव्हिलियन मध्ये थोडासा हर्षोल्लास. धावा आहे धावफलकावरती 9. पुन्हा नागेश पाटील. लेट कट, थर्ड मॅन, चांगली फिल्डिंग शॉट थर्डला अजय कडून. चांगला झेल त्याने टिपला होता मागच्या ओव्हरमध्ये, मात्र इथे आता स्टॉप केलं बॉलला. सिंगल मिळते. धावा 10 वरती आपण पाहतोय. 10 for 3. 30 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये, तर बॉल शिल्लक आहेत अजूनही 21 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या चंद्रकांत स्मृती चेंज गेम वडोली बी संघाला 21 आपण स्क्रीनवरती पाहतोय. सुपर स्पोर्ट्स .in दीपेश मुंडे फाउंडर आहेत आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम. स्लाइस करायचं होतं बॉलला, इथे आपण पाहतोय ऑप्शनचा बाहेर टाकला, फार रडार मध्ये दिला नाही कमलेशला, त्यामुळे बॅटचा फ्लो आला आणि एज घेऊन शॉट थर्डला पुन्हा अजय ऍक्शन मध्ये होता. सिंगल मिळाली. या सिंगल धावसंख्या 11 वरती पोहोचले. 20 बॉल 29 धावांची गरज या मॅच मध्ये. सुरुवातीला नितेश पाटीलने जी बॉलिंग केलेली आहे त्यामुळे या मॅच मध्ये नीडची अजूनही कायम आहे. नागेशला देखील विकेट मिळवायचं आहे, त्या प्रयत्नामध्ये तो जरूर आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. पण कौतुक कमलेश आणि विकासचं मी करेन, कारण या ओव्हरमध्ये ते स्वतःला सावरत आहेत. एक जो षटकार आलाय त्यांनी धावसंख्येला देखील पुढे ते नेत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. नागेश सॉफ्ट हँड बॉलर्स बॅक, बॉलला स्टॉप केलंय, धाव मिळणार नाही. गुड फिल्डिंग. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आपण अनुभवतोय. उद्या 6वा दिवस अंतिम दिवस असेल किंग्स ट्रॉफी 2024च्या पर्वाचा. आणि पहिला सामना आहे शिरडोन विरुद्ध कौसा. ठीक 8:30ला रिपोर्ट करायचं. शिरडोन आणि कौसा दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्या. यानंतर आगासन विरुद्ध सोनारपाडा दुसरा सामना असेल आणि सापर्डे विरुद्ध सापर्डे पडलेगाव आणि पहिल्या मॅचचा विजेता यांच्यामध्ये ड्रॉ देखील होईल. सो त्यासाठी आपण वेळेवरती उपस्थित राहा. उद्या पुन्हा एकदा सांगेन मी, शिरडोन आणि कौसागाव ठीक 8:30ला तुम्हाला रिपोर्ट करायचंय आणि 9 वाजता आगासन आणि सोनारपाडा यांच्यामध्ये असेल दुसरा सामना. बॅक टू दी क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 12. विकेट पडले 3. विकास आणि कमलेशने सध्या मोर्चा सांभाळलेला आहे. जर ही पार्टनरशिप फोडली तर निर्जय स्ट्रॉंगली कमबॅक करणाऱ्या मॅच मध्ये. मात्र ही पार्टनरशिप देखील तितकीच महत्वपूर्ण आहे. चंद्रकांत स्मृती चेंज सेके मोडोली बीच्या विजयासाठी. जास्त वेळ घेऊ नका, लगेच प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 बॉल आणि या मॅच मध्ये 28 धावांची गरज आहे चेंज द गेम वडोली बीला. वाडेकर आणि सागाव आपण तयार राहा. या मॅचचा शेवटचा बॉल पडल्याबरोबर तुम्हाला उतरायचंय मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील फास्ट खेळा. प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ घेऊ नका. फील्ड लगेचच सेट करा जेणेकरून पुढचा सामना देखील आहे त्या उजेड्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या कव्हर करता येईल. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या तो 12 for 3. तिसरा गोलंदाज कंटिन्यू करतोय नितेश आणि ही ओव्हर इंटरेस्टिंग. आता नितेश पाटील विकेटच्या शोधात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने कमलेश आणि विकासला या डावामध्ये सध्या धावा बनवत असताना दोघांची विकेट ही टिकवायची आहे. 18 बॉल 28. ऑफसमचा बाहेर होता, हलका अनुमान चुकलाय फलंदाजाचा. अंपायर उभे आहेत. इट इज डॉट बॉल. ऑफसमचा हलका बाहेर निघाला. फॉलो केलं नितेशने, अवे फ्रॉम द बॉडी टाकला, पण विकासला वाटलं की तो जास्त बाहेर निघेल, हा वाईड असू शकतो, पण तो डॉट आलेला. 17 बॉल 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये. वाडेकरचे विकी पवार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. ओ बॅट स्विंग जबरदस्त होता, पण चेंडूने बॅटचा इथेही संपर्क नाही. डॉट बॉल. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. नितेश ज्यासाठी आलाय, पहिले 2 तर डॉट त्याने टाकलेले, तो विकेटसाठी आलाय खास करून. मात्र विकास अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एक्सपिरिया एंड कडून हे षटक आहे म्हणून त्यामुळे अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय विकास कडून. मात्र पाहूयात काय घडणार आहे. बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ऑफ समचा बाहेर शफल झालाय. अंपायर सुबत. इट इज डॉट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईट साठी.
विकी पवार साहेब वाडेकर यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. वाडेकर संघाला नेहमीच जे समर्थन देत आलेलं. फिल्डिंग सेट करून घ्या. आपण डिसिजन येतो आपल्या समोर आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी, नो मोर रिव्ह्यू. टीम वडवली बी, तुमच्याकडे आता रिव्ह्यू नाही. नितेश हो केला, मिस टाइम आहे. शॉर्ट स्क्वेअर नितेश धावतोय पण त्याच्या हवा कॅबॅरिटी मधून फिल्डर आलाय. मात्र हा प्रयत्न नितेशने, विकास धावलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटची आणि फलंदाज बाद. नाराज आहे कमलेश, नाराज आहे विकास. विकेट परते रनआउटची. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 13 आणि 13 ला बसलाय चौथा मोठा धक्का. चंद्रकांत स्मृती चेनसेगे वडोली बीला. मॅच आहेत 27. इंटरेस्टिंग मॅच. 10.5 मिनिटं सध्या आतापर्यंत या इनिंगची कंप्लीट झालेली आहेत आणि योग्य त्या वेळेवरती निळजे संघ खेळतोय. बिकॉज तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थँक्यू निळजेचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, कारण आपण दिलेल्या वेळेवरती सध्या षटक टाकत आहात. सूर्य जवळपास असताना चाललेला आणि समोर जे तुम्हाला कासा बेलाचे टॉवर पाहायला मिळतात सोसायटीच्या बिल्डिंगच्यामुळे कदाचित लवकर अंधार पसरेल. यस, फलंदाजांना देखील सूचना आहे. ज्या सूचना आम्ही फिल्डर्सना करतोय त्या फलंदाजांना देखील आहेत. वारंवार एकत्रित येऊ नका प्लीज. धावा धावफलकावरती 13-14 बॉल 27 धावांची गरज. 13 झालेले आहेत. विकेट 4 पडलेले आहेत. बॉल शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये 27 धावांची गरज. नवीन फलंदाज शुभम पाटीलचं आगमन जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मात्र कमलेशला आपण पाहतोय जो 3 बॉल मध्ये 3 वरती खेळतोय. नितेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. ओहो, आत येत होता चेंडू, हलका राईज झाला, थायपॅडला लागला आणि त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये सिंगल. इथे पूर्ण सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 14 धावफलकावरती. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये 26 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि आपण पाहतोय 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये. यस, फलंदाजांना प्लीज सूचना येतात आमच्या मॅनेजमेंट कडून. तेरा बॉल 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये. शेवटचा चेंडू नितेशच्या स्पेल मधला आणि कदाचित तो इथेही चान्स घेईल, कारण जितक्या विकेट येणार आहे तितकं प्रेशर वाढणार आहे. नितेशलाही माहिती आहे. ओव्हर द विकेट शुभम पाटील साठी. ऑफ स्टंप हलका बाहेर, जास्त बाहेर यावेळेला निघाला. अंपायरचा इशारा येतो तो वाईड आणि वाईडने धावसंख्या पुढे जाईल. स्कॉमॉज ऑन 15 धावा धावा फलकावरती आहेत. 13 बॉल 25 धावांची गरज आहे मॅच मध्ये. अटॅक करतोय शुभम. शेवटच्या 2 ओव्हर देखील इंटरेस्टिंग आहे, कारण नितेशचा स्पेल संपेल या चेंडू नंतर. ऑन साइडला फ्लिक केला, बॅटचा फ्लो थांबवला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने, करंट चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आला. एकच जाव. सो निळजे देखील कंबर कसले या मॅच मध्ये. कुठे जाऊ नका मंडळी, पाहत राहा किंग्स ट्रॉफी 2024 दिवस 5वा आणि सामना निळजे विरुद्ध वडोली बी. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 24. बॅटिंग करणाऱ्या चंद्रकांत स्मृती चेनसेगे वडोली बीला. ड्रिंक्स ब्रेक नाही, लवकर पाणी प्या प्लीज, प्यायचं असेल तर, आणि लगेचच फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. supersports.in चा लोगो तुम्ही पाहताय स्क्रीन वरती. ही स्ट्रीम आम्हाला आवडली असेल तर जरूर यस, पाणी तुमच्यासाठी येत आहे, पण लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करा आणि फिल्डिंग सजवून घ्या. सिक्सर सुप्रीमो या स्पर्धेमध्ये जे बॉल यूज करण्यात येत आहेत त्यांचाही तुम्हाला लोगो पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमो जो आहे बॉल या स्पर्धेमध्ये आपण यूज करतोय. supersports.in दिपेश मुंडे यांची वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. अवश्य आपल्या या 9 तरुणाला सपोर्ट करा. आपल्या आगासांच्या दिपेश मुंडे
आणि त्यांची सुपर स्पोर्ट्स .in ही वाहिनी 15,000 आताचे सबस्क्रायबर आहेत, पण तुमची साथ असेल तर 50,000 देखील लवकरच होतील. सो अवश्य आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेचं जी जी स्पर्धा सुपर स्पोर्ट्स .in कव्हर करेल तिचं नोटिफिकेशन सकाळी तुम्हाला मिळेल. यस, फास्ट खेळा प्लीज. वाडेकर संघ देखील आम्हाला रिक्वेस्ट यासाठी करतोय कारण त्यांनाही पुढच्या मॅच मध्ये खेळायचंय. लक्षात घ्या, पुढच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. आणि या मॅच मध्ये देखील फास्ट खेळा. दोन्ही संघाने सूचनात 12 बॉल 24 धावांची गरज. दिलेल्या वेळेवरती सकाळी देखील संघ थोडे उशिराने आले, त्यामुळे आमच्या मॅनेजमेंटला या सर्व गोष्टी कराव्या लागतात. अन्यथा दररोज प्रमाणे आजचा दिवस देखील सुरू झाला असता तर एवढ्याला मॅचेस संपल्या असत्या. 8 मॅचेस दररोज आपण कव्हर केलेल्या आहेत, पण आज थोडं आपण उशिराने आहोत. 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा तर 6वा सामना आहे, यानंतर 7वा सामना आहे. सो 12 बॉल 24 ही मॅच आपण पाहतोय. शुभमकडे स्ट्राईक आहे, कमलेश नॉन स्ट्रायकिंग अँड ऑफ स्ट्राईक. बॉलिंग मार्कवरती केतन पाटील. पाहूयात आपल्याला काय पाहायला मिळते. आता अटॅक पाहायला मिळेल शुभम पाटीलचा की डॉमिनेट करणारी बॉलिंग नियोजने केली आहे ती कंटिन्यू असेल. बॅटचा चेहरा उघडलाय, समोर खेळला पॉइंटला, फिल्डर येतोय, मिसफील्ड, फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे शुभम कडून, पण थांबावं लागेल. मागून बॅकअप फार वेगाने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कमलेश थोडासा नाराज आहे कारण पॅव्हेलियन ज्या वेगाने त्यांना सिग्नल देते, आवाज देते, ते कुठेतरी बंदही झालं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज खेळतात, पण पॅव्हेलियन मधून 9 जण खेळत असतात. 2 ने सिंगल ने जाऊन पोहोचले पुढे ती 17 या आकड्यावरती. सो बॉल आता 11 शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या चंद्रकांत स्मृती जनुमान चेंज गेम वडोली बीला जनुमान निळजेच्या विरुद्ध. 39 बनवणाऱ्या निळजेने 40 धावा बनवत असताना घाम फोडलेला आहे चेंज गेम वडोली बीला. सुरुवातीचं पहिलं षटक इंटरेस्टिंग होतं जिथे विकेट 3 आल्या होत्या टॉप ऑर्डर मधल्या फलंदाजांच्या, त्यामुळे हा सामना आता पूर्णपणे क्लोज येत असताना केतन राऊंड द विकेटने उसरकर गावेंकडून. फुल टॉस, खराब चेंडू होता. डीप मिड विकेटला फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. सीमा पार षटकार. धावा बहरत असताना 23 आकड्यावरती 10 बॉल 17 धावांची गरज आहे. 2 फुलटॉस आतापर्यंत मला आठवतात. 2 फुलटॉस पडले. एक नागेश कडून पडला होता, विकाससाठी तिथे षटकार आला होता. एक केतन कडून पडलाय, कमलेशसाठी तिथे षटकार आलाय. त्या व्यतिरिक्त सुपर बॉलिंग, कारण या डावामध्ये आतापर्यंत 2च मोठे फटके आले, तेही फुलटॉस वरती आले आणि ते 2 षटकार. 10 बॉल 17. बॉलर पुन्हा एकदा केतन तयार होईल बॉलिंग मार्क वरती. उसरकर गावेंकडून राईट आर्म राऊंड द विकेटने कमलेश पाटील साठी. खोलात आलाय, अपील स्ट्रॉंग, मात्र लेग स्टम्पच्या ऑफ स्टम्पचा बाहेर. या वेळेला इम्पॅक्ट होता. दॅट्स अंपायरचा नॉट आउटचा इशारा. महेंद्र बवर सर ऑन ग्राउंड आहेत आणि त्याचबरोबर उमेश केणे सर ऑन ग्राउंड आहेत. सध्या सिंगल मिळते, सिंगलने धावसंख्या पुढे चालली. 24 9 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. विकास कमलेश मध्ये झालेली पार्टनरशिप वडोली बीला या मॅच मध्ये टिकून ठेवली आणि त्यानंतर कमलेश पाटीलचा सध्याचा अटॅक, काउंटर अटॅक, तो मात्र त्यांना या मॅच मध्ये पुढे नेतोय. पाहूया शुभम कसा पलटवार करेल की केतन मात्र आता उत्तर देईल षटकाराचं. 9 बॉल 16 धावांची गरज. सॉफ्ट हँडने समोर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत सचिन. सिंगल पूर्ण होते. शुभम सध्या तरी शांततेने खेळतोय. कमलेश अटॅक करतोय. धावा 25 आहेत. 8 बॉल आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 15. नेक टू नेट फाईट आहे. शुभम शांततेने खेळतोय, कमलेश अटॅक करतोय. पॅव्हेलियन कडे हात त्याने केलेला आहे की आम्हाला माहिती आहे काय करायचं एक्झॅक्ट, त्यामुळे तुम्ही थोडं शांत राहा. आम्ही खेळतोय, सध्या आम्हाला खेळू द्या. आम्ही देखील विजयाचं स्वप्नच बाळगून ते स्वप्न पाहून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहोत. केतनला कमबॅक करावे लागेल. 2 बॉल त्याच्याकडे, त्यामध्ये विकेट एखाद त्याला काढावे लागेल. 8 बॉल 15.
ओ हा फॉली होता, आपण लॉंगॉनला फसला फटका. नितेश समोर, कमलेश पाटीलची विकेट. केतनचं अग्रेशन आणि याच अग्रेशनने त्याने विकेट मिळवली. कमलेश पाटीलची प्राइज विकेट या डावामधली. पुन्हा कमबॅक निळजेचं. बॉल आता 7 उरलेत. 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बीला. सागाव अगेन्स्ट वाडेगर नेक्स्ट मॅच आहे. आजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही संघ आपण तयार राहा. वेळ जास्त चाललाय प्लीज. 7:15. अंपायर्स आपण लक्षात घ्या, आपल्याला खेळाडूंना वारंवार वॉर्न करायचंय. 7 बॉल 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज केतन. स्लो वन आलाय. अपील आणि फलंदाज बाद. षटकार आलाय पण त्यानंतर 2 विकेटी काढले केतनने. स्ट्रॉंगली कमबॅक जानुमान निळजेच्या मॅच मध्ये. 6 बॉल आणि आता बनवायचा चेंज गेम वडवली बीला. 15 धावा. विकेटची बरोबरी होते. 6 विकेट पडले होते पहिल्या डावामध्ये. निळजे 6 विकेट पडलेले आहेत. आता चेंज गेम वडवली बीच आहे. टॉस वडवली बीच आहे. पाहूयात अजूनही काय घडते. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या चेंज गेम वडवली बीला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नवीन फलंदाज संदेश आगमन. संदेश पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम कडून जास्तीत जास्त अपेक्षा, मात्र लास्ट ओव्हर मध्ये करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चहा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. आणि किंग्स ट्रॉफी मध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला वेळेवरती पाहायला मिळतील. त्यामुळे मॅच देखील वेळेवरती संपली पाहिजे. लक्षात घ्या दोन्ही संघ. चला फास्ट प्लीज. हरी अप कम ऑन. वाडेकर आणि सागाव खेळाडू थोडे बसून घ्या आपण. सहा बॉल 15 धावांची गरज. करंट बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला शुभम. हेलिकॉप्टर लॉंग ऑन द फिल्डर. डीप मध्ये केतन कडे बॉल गेलाय. सिंगल कंप्लीट. थ्रो येतोय. शुभम येतोय आणि अगोदर शुभम आलाय. 2 धावा पहिल्या बॉल. 2 ने धावसंख्या 27 वरती पोहोचली. 5 बॉल या मॅच मध्ये. 13 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चेंज गेम वडवली बीज संघाला. इंटरेस्टिंग बॅटल. 5 बॉल 13 धावा. प्रेक्षक जे आता बसले होते ते उभे राहिलेत. निळजेचे प्रोत्साहन देतात आपल्या संघाला टाळ्या वाजवून. कारण गावाची अस्मिता, प्रतिष्ठा याच मॅच मध्ये वडवली बी सारख्या नामांकित संघाला 40 धावा बनवत असताना इतका मोठा संघर्ष करावा लागेल हे त्यांनाही वाटलं नव्हतं. पडलाय बॉल. बाहेर निघतोय. थेट विकेट किपर विशालच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉल. सो आता बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जवळ येऊ नका प्लीज. फिल्डिंग सेट करा लवकर. सूचना मी वारंवार करतोय त्याबद्दल आम्ही क्षमा मागू आपली. पण नेक्स्ट मॅच ही झाली पाहिजे त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार सूचना करतोय. 4 बॉल 13 धावा.
शुभम स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलवरती 2, दुसरा डॉट आलाय ओव्हर द विकेट. करण फुल टॉस होता, एज घेऊन बॉल चालला मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मधून धावतोय फार वेगाने. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आहे पण पोहोचलाय फलंदाज. पुन्हा एकदा धावा मिळतात 2. पहिल्या 3 बॉल मध्ये आलेल्या 4 धावा आणि आता उरले 3 बॉल, त्यामध्ये बनवायच्यात 11 धावा. विकेटची बरोबर आहे. पुन्हा एकदा मी सांगेन, टॉस आहे तो चेंज गेम वडवली बीचा. विकेट न गमावता 11 ऐवजी 10 धावा चालतील, पण विकेट जर गमावली तर धावसंख्येचं कंपल्शन असेल. विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे बॅटिंग करणाऱ्या चेंज गेम वडवली बीचा. 3 बॉल 11 पाहिजेत. विकेट न गमावता 10 चालतील, विकेट गमावली तर कंपल्सरी. 3-11. राईट याला शुभम पुन्हा पॅव्हिलियन मध्ये बस. पुन्हा एकदा गोलंदाज करण. हो, बॅकफुटला पंच केलाय. पॉइंटला फिल्डर आणि पॉइंटला चौथा फलंदाज होतोय बाद. सचिनने टिपलेल्या झेलने शुभमची विकेट मिळते. सेलिब्रेशनला सुरुवात आणि 2 बॉल मध्ये आता 11 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. त्याचं कारण 7वा धक्का बसलाय वडवली बी. हरिदास पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं कॅश प्राइज. या क्षणाला पडलेली विकेट या मॅचच्या पराभवाच्या खाईमध्ये दरीमध्ये आता ढकलू शकते. ते बॅटिंग करणाऱ्या चेंज गेम वडवली बीला. सुपर मॅच, क्लोज एन्काउंटर, पैसा वसूल सामना. नीड्स अगेन्स्ट चेंज गेम वडवली बी. चेंज गेम वडवली बी च स्लोगन आहे, पण गेमला चेंज केलं जनुमान नीड्सने. 2 बॉल 11 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 11 धावा कंपल्सरी आहेत. बॉल डॉटला 1000 हरिदास पाटील साहेबांच्याकडून. गोलंदाजाला विकेट हॅट्रिकला 2. 2 बॉल 11. नवीन फलंदाज आलाय आकाश. 2 बॉल 11. पूल खेळाय समोर, फोर्सने फिल्डर येतोय डीप मध्ये. झेलची संधी पण बॉल सीमा रेषेच्या बाहेर. की झेल पकडलाय, अंपायरचा इशारा. 6 धावा. षटकार. कॅच पकडली पण फिल्डर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सो मॅच ऑन. 1 बॉल 5 आणि 5 धावा कंपल्सरी. विकेट 7 पडलेत वडवली बीचे. धावा कंपल्सरी आहेत. फास्ट खेळा प्लीज, जवळ येऊ नका. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 5 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आकाश आलाय आणि आकाशातूनच पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ मॅच. वाडेकरी आनंद घेतोय, सागावी आनंद घेतोय, प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. त्या सर्वांकडून या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. नीड्स अगेन्स्ट वडवली बी. सुपर 4 साठी सुरू असलेला थरार. सिली पॉइंट, सिली मिड ऑन. शॉर्ट लेगला फिल्डर येतोय आता. स्कायने एक षटकार मारला, मॅचला जिवंत केलंय. करण करेल का पलटवार, येईल का षटकार विजयाचा, पाहूयात. 1 बॉल 5. ऑफसमचा फार बाहेर निघाला बॉल. अंपायरचा इशारा वाईड. मॅच ऑन. आता 4. 1 बॉल 4. चौकाराला विजय असेल. मगाशी 5 कंपल्सरी होता, म्हणजे षटकारच मारायचा होता. वाईडने मॅच मध्ये आणलंय चेंज गेम वडवली बीला. चर्चा सुरू आहे संतोषची, अजयची, विशालची, पण या चर्चेनंतर बॉल कसा टाकेल करण. 1 बॉल 4 कंपल्सरी. फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग लवकर प्लीज. सागावचे खेळाडू थोडे खाली हो ना आपण. 1 बॉल 4. 40 धावा बनवत असताना सामना शेवटच्या बॉल वरती आलाय. वॉट अ मॅच. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मंडळी. नीड्स अगेन्स्ट वडवली बी. करण पुन्हा एकदा तयार. ओहो, बॅट्सविंग जबरदस्त. तर करण पाटीलने हा सामना जिंकून दिलाय. जय हनुमान. निर्जेला वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हनुमान निर्जे. 40 धावा डिफेंड केल्या आणि निर्जेने देखील उलटफेर केला. वडवली बी या स्पर्धेमधून बाहेर. हार्ड लक. उतरा उतरा वाडेकर.
उतरा लवकर वाडेकर प्लीज. ओपनिंग पेअर जाऊ द्या सागाव. सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करू. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. अंपायर्स आपण तिथेच थांबा. निजे संघ या बाहेर. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. सुपर क्लोज एन्काउंटर होता. नेक टू नेट फाईट होती. हरिदासी पाटील साहेब यांच्याकडून करणला 1000 रुपयांचा पारितोषिक. शेवटचा जो डॉट बॉल आला आणि काय गोलंदाजी केली करणने. सामन्याला सुरुवात करा. दुसऱ्या बाजूने आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात. सो नो डाऊट या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार बॅटिंग करत असताना 22 धावा पण आठवतंय 14 षटक.